तर स्वागत मित्रांनो तुमचं BBSला रोड चॅनलमध्ये। तर आज आपण जातोय चमगावला। तर त्या ठिकाणी पण बँडच्या गाड्या बनतात मित्रांनो नवीन। तर त्या ठिकाणी आपण खूप दिवसापासून गेलेलो नाही आहे। तर चला आपण या ठिकाणी आता चोपड्या नाक्यावर थांबलेलो आहे, त्या वगैरे घेऊन निघूया। मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहे धरणगावामध्ये। तर आपण आता चमगावमध्ये पोहोचलेलो आहे। तर या ठिकाणी एक गाडी लागलेली आहे कामासाठी आणि एक गाडी तिकडच्या स्टॉक म्हणजे स्पेस आहे तिकडे, या ठिकाणी गल्लीमध्ये जागा थोडं अडचण होते, तर तिकडे गाडी लावलेली आणि त्यांच्याकडे परत अजून गाड्या आहेत तर पेंडिंगला ठेवलेल्या त्या गाड्या। तर आता कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये। आपण शॉपच्या ऑनरकडे जाऊ, त्यांच्याकडे सुनील दादा त्यांच्याकडे, आणि विचारू कोणत्या कोणत्या गाड्या येणार आहेत त्यांच्याकडे परत कामासाठी। तर मित्रांनो या ठिकाणी एक ही गाडी लागलेली आहे, स्प्लेंडर उभी आहे। तर नमस्कार सुनील दादा। तर आपण आलेलो आहे आता या ठिकाणी चमगावमध्ये। तर ही गाडी कुठल्या बँडची गाडी आहे? पाटील बँड सिंदार। पाटील बँड सिंदार। तर पाटील बँडची गाडी मित्रांनो ही। तर न्यू अपडेटमध्येच बनते ही गाडी, आता फ्युरो गाडी आहे। सुनील दादा आपल्याकडे अजून कुठल्या बँडच्या गाड्या येणार आहेत? साई सम्राट बँड जुवार्डी, श्रीराम बँड विटनेर, माऊली बँड बोरगाव, नूर बँड जळगाव, स्वरसागर बँड अंतुर्ली, साई दर्शन बँड चारडी। तर एवढे बँडच्या गाड्या लागणार आहेत परत 10 तारखेनंतर ना। तर आता हल्लीसाठी 2च गाड्या आहे, तर कार्यक्रम चालू आहे बँडवाल्यांचे, त्या कारणामुळे बँडच्या गाड्या अजून आणलेल्या नाही आहेत। तर 10 तारखेनंतर ना जे काम सर्वे आपटून बँडच्या गाड्या आणणार आहेत मित्रांनो। तर या ठिकाणी जुने साचे पण पडलेले आहेत, जर कोणाला लागला असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट करायचे आहे त्यांना, आणि ज्यांना कोणाला बाकीचे माल होतो ट्रॉला पण लागेल तर त्यांच्यासाठी ट्रॉला पण आहेत। आता गोडाऊनकडे जाऊ आणि तिकडे पण एक गाडी लागलेली कामासाठी, तर ते गाडीचं पण दाखवतो तुम्हाला, कारण की या ठिकाणी गल्लीमध्ये थोडं अडचण होते त्या कारणामुळे इथं गाड्या लावत। तर जो आपला नेक्स्ट ब्लॉग येईल तर तिकडे वर्कशॉपचं काम चालू आहे, तर तिकडे नेक्स्ट ब्लॉग आपण त्या ठिकाणी शूट करू। इथं गावामध्ये अडचण होते त्या कारणामुळे दादांनी तिकडे वर्कशॉप नवीन काम चालू आहे, तर चला तिकडच्या वर्कशॉपकडे जाऊ। हो चालेल। तरी गाडी पण मित्रांनो श्रीदेव मामलेदार ब्रास बँड सारखी बनते, कारण की या ठिकाणी आपला श्रीकृष्ण बँडला इथं बेसचा स्पीकर ठेवण्यासाठी जागा असते, तर या गाडीला नाही तशी जागा। तर या ठिकाणी डायरेक्टली बेस आहे, त्या कारणामुळे श्रीदेव मामलेदार ब्रास बँडची गाडी सेम अशी आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जुन्या गाडींचे साच्या पण पडलेले आहेत, तर ज्यांना कोणाला लागत असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे दादांना। आणि या ठिकाणी एक अल्ट्रा गाडी पण लावलेली आहे, हे पण सेल करायचे का नाही? हे तर हे नवीन ट्रॉला पण सेल करायचे आहे। इकडे पण एक आहे फ्युरो, एक फ्युरोचा आहे, आणि हा पण दोन्ही फ्युरोचे सेम आहेत। आणि इकडे एक टाटा अल्ट्रा नाही, टाटा अल्ट्रा गाडी मित्रांनो, हिचं पण लवकरच काम चालू होणार आहे। तर अंधार पडलेला आहे मित्रांनो आता। तर परत इकडे 2 गाले पडलेले सेम, एक आयसर गाडीचा आहे। तर भारत बेंच आहे का?
तर इकडे पण पडलेला आहे एक, हा पण सेल करायचा आहे. आणि इकडे पण एक तर एवढं काही जुनं मटेरियल आहे. ज्यांना कोणाला लागणार असेल तर छोट्या गाडीवाल्यांनी कॉन्टॅक्ट करायचा दादांना. आपण आता ब्लॉग इथंच संपवू. तर दादा ते आपल्यासोबत होते. तर इथं अंधार होतं, त्या कारणामुळे आपल्याला त्यांनी मदत केलेली आहे. मित्रांनो ठीक आहे, आजचा ब्लॉग आपला थोडा काही कारणामुळे लेट झालो होता आपण. तर अंधार पडलेला आहे आणि ज्यांचं त्या ठिकाणी वर्कशॉप नवीन बनत आहे तर तिथं जेव्हा सर्व गाड्या लागतील तर त्यावेळेसच आपल्याला व्हिडिओमध्ये मजा येईल. तर आपण मागच्या वर्षी पण येणार होतो या ठिकाणी, तर काही येणं झालं नाही. तर या ठिकाणी येऊ आणि 5-7 गाड्या लागणार आहेत, तर त्यावेळेस आपल्याला मजा येईल. तर आता हा व्हिडिओमध्ये तुम्ही कॉम्प्रोमाइज करून घ्या. तर ठीक आहे, जय खानदेश.